हा एक मोठा दिलासा मानला जाईल काय ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल? तर मला खूप आनंद आहे की आम्ही महाविकास आघाडीने यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले. पहिला निरगुडे साहेबांचं जे कमिशन होतं ते काही यशस्वी झालं नाही काही कारणामुळं. त्याच्यामुळे मग बाठिया कमिशन नेमलं आणि त्याच्यामध्ये माजी प्रधान सचिव महेश झगडे, नरेश गीते, अमित पटेल, नंतर TCSचे टाटाचे काही कन्सल्टन्सीचे काही लोक असे सगळे होते त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर त्यांनी बाठिया कमिशनने सरकारला सांगितलं की तुम्ही आम्हाला, आमचा आग्रह होता की मध्य प्रदेशाच्या धर्तीवर आपण हे सगळं ताबडतोब करूया का. मध्य प्रदेशला तशी परवानगी त्यांनी दिली. त्यानुसार मग त्यांनी जे आहे शेवटी आमच्याकडे सरकारकडे पाठवलं आणि मग सरकारनं जे आहे आपल्या यंत्रणेद्वारे ती सगळी माहिती गोळा केली आणि मग मुख्यमंत्र्यांनी ती मंजूर करून ती बाठिया कमिशनकडे पाठवलं आणि बाठा ते सगळं जे आहे सुप्रीम कोर्टात आज मांडण्यात आलं. यासाठी अनेक वेळा आम्ही नाफडे साहेबांची मीटिंग्स घेतल्या. अनेक वकिलांचे जे आमचे जे ठरले वकील जे आहेत दिल्लीत, अगदी 3-4 दिवसापूर्वी सुद्धा मी दिल्लीला गेलो त्यावेळेला सुद्धा बोललो. फोनवरून सुद्धा आम्ही सातत्यानं प्रयत्न करत होते. आणि आज आनंद आहे की जे 0% आमचं आरक्षण त्यांनी झालं होतं ओबीसीचं, ते राजकीय आरक्षण आम्हाला पुन्हा एकदा मिळालेलं आहे. त्या आयोगाने असंही म्हटलेलं आहे की काही ठिकाणी जे आहे ह्या ओबीसीची संख्या कमी दाखवलेली आहे, त्या ठिकाणी राज्य सरकारने परत एकदा त्याचं जे काही त्यांना कलेक्टर लेवलला चेक करायचं असेल ते करावं. आणि मग आणि असंही म्हटलेलं आहे दुसरं त्या आयोगाच्या अहवालामध्ये की 50% वरती आम्ही जाणार नाही. परंतु समजा सांगलीच्या सारख्या ठिकाणी किंवा एखाद्या आणखीन जिल्ह्यामध्ये SC आणि ST हे फक्त 10% आहे आणि 50% आम्हाला न्यायची परवानगी त्यांनी त्या आयोगाच्या रिपोर्टमध्ये आहे. म्हणजे ते जर 10% असेल तर ओबीसीला 40% सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे. 50%च्या वरती एकूण जाता कामा नये असं आयोगाच्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे. आपल्या लक्षात आलं. 50%च्या वरती जाणार. आता जिथे SC ST जे आहेत लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आहेत, ज्यादा आहेत, तिथे काही ठिकाणी आम्हाला 10%, काही ठिकाणी 15%, 20% मिळेल. पण काही ठिकाणी SC STचं प्रमाण फार कमी आहे. तिथे ओबीसीच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण द्यावं असं सुद्धा आयोगाच्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की काही ठिकाणी जे आहे 27%च्या पेक्षा जास्त आरक्षण जाऊ शकतं असं आमचं म्हणणं आहे. एक आहे की हा सगळ्या रिपोर्टच्या बाबतीमध्ये आम्ही सुद्धा काही ऑब्जेक्शन घेतली होती. कारण काही ठिकाणी फक्त ठाणे जिल्ह्यामध्ये 10% झालेले आहेत किंवा ठाणे शहरामध्ये वगैरे किंवा आणखी काही शहरामध्ये, हे आम्हाला बिलकुल मंजूर नव्हतं. याचं कारण जे आहे त्याने केवळ आडनावं घेऊन जे आहे ओबीसीची जी आहे संख्या म्हटलेली आहे. पण मागे सांगितल्याप्रमाणे गायकवाड नाव जसं मराठामध्ये आहे, ओबीसीमध्ये आहे, दलितांमध्ये सुद्धा, तर केवळ त्याच्यावर जाऊ नका असं आमचं म्हणणं होतं. परंतु शेवटी ही सुप्रीम कोर्टाची तारीख लागलेली होती आणि त्यामुळे आणखी उशीर करणं काही उचित झालं नसतं असं आम्हाला सांगण्यात आलं. त्याच्यामुळे आम्ही सुद्धा गप्प बसतो की ठीक आहे, एकदाचं गेलेलं आरक्षण जे आहे ते परत मिळवा. याच्यानंतर आमची लढाई काही संपणार नाही आहे. आमची लढाई ही राहणार आहे की काही ठिकाणचे जे आहे हे आकडे आम्हाला मंजूर नाही. त्या ठिकाणी कलेक्टरच्या माध्यमातून राज्य सरकारनं त्याच्यावर पुनर्विचार करावा आणि ते आरक्षण आम्हाला सगळ्या ठिकाणी योग्य प्रकारे मिळालं पाहिजे. खरं तर आमची ही सुद्धा मागणी आहे भारत सरकारकडे
की ह्या सगळ्या याच्या विषयांमध्ये न जाता जसं शेड्यूल कास्टला वगैरे जे आहे संविधानामध्ये आरक्षण दिलेलं आहे कायमस्वरूपी तुमचं आरक्षण एवढे टक्के आहे, तसं 27% आरक्षण हे सर्रास सगळ्या देशामध्ये लागू केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये भारत सरकारनं जे आहे हा निर्णय घेतला पाहिजे पार्लमेंटमध्ये आणि सगळीकडे जिथे जिथे आवश्यक आहे त्याप्रमाणे त्यांनी ती सोय केली पाहिजे. काही का होईना पण सध्या जे आहेत की निवडणुका परत सुप्रीम कोर्टाने सांगितलं की लवकरात लवकर घ्या. त्याच्यामुळे आता पाऊस खूप आहे, त्या धर्तीवर ते काय करतात हे राज्य सरकार आणि निवडणूक आयोग जो आहे त्यांच्याकडे हा प्रश्न आता प्रलंबित राहील. आणि मला असं वाटतं की जी एक भीती आमच्या मनामध्ये निर्माण झाली होती की आमचं आरक्षणच संपूर्ण जात आहे की काय, ती भीती आता आमची संपलेली आहे. याच्यामध्ये मी मध्ये फडणवीसांना सुद्धा म्हटलं होतं एक 5-6 दिवसापूर्वी आणि रोज त्यांना मेसेज सुद्धा पाठवतो की कुठच्याही परिस्थितीमध्ये जसे तुषार मेहता मध्य प्रदेश सरकारकडून उभे राहिले होते, त्यांना ॲडव्होकेट मनविंदर सिंग म्हणून ते सुद्धा मध्य प्रदेश सरकारच्या वतीनं उभे राहिले होते, त्यांना सुद्धा आपल्या या केसमध्ये घ्या. त्याप्रमाणे आज तुषार मेहता असतील किंवा मनविंदर सिंग असतील आणि अगोदर आपण नेमलेले नाफडे साहेब या तिघांनी जे आहे या केसमध्ये लक्ष दिलं आणि फडणवीसांनी सुद्धा तुषार मेहतांना वगैरे विनंती करून या केसमध्ये उभं राहायला सांगितलं. त्यांचे सुद्धा आम्ही आभार मानतो. पण एकूण 99% काम जे आहे हे महाविकास आघाडीच्या काळात झालं. फक्त 1% ते कोर्टामध्ये फक्त न्यायचं होतं योग्य वकिलांच्या मार्फत. ते सुद्धा काम जे आहे फडणवीसांनी केलेलं आहे उपमुख्यमंत्री. आणि एकूण जे आहे आजचा दिवस जो आहे हा निश्चितपणे आम्हाला बराचसा आनंद देणारा असा आहे. सर, एक या अहवालामध्ये एक गोष्ट पाहायला मिळाली की ज्या ठिकाणी एसटी आणि एससीची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी ओबीसी आरक्षणाचा टक्का जो आहे तो फार अल्प असणार आहे. खरं आहे, नंदुरबार आणि अशा काही ठिकाणी आहे. परंतु हा कायदाच पार्लमेंटने पास केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की यांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात द्या. त्यामुळे सगळ्या देशात आज नाविलाज झालेला आहे. तो फक्त काही महाराष्ट्रालाच हा कायदा लागू नाही झाला, तो सगळ्या देशाला लागू झालेला आहे. कारण जिथे एक तर 50%च्या वरती जायचं नाही, पण 40% पर्यंत जर या आदिवासी आणि शेड्यूल कास्ट यांची संख्या गेली तर 10%च मिळतं. पण अख्ख्या देशात ही परिस्थिती निर्माण झाली आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की भारत सरकारने आणि विशेषतः प्रधानमंत्री मोदी साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि सर्रास 27% आरक्षण हे संपूर्ण देशामध्ये लागू केलं पाहिजे. सर, तुम्ही कसं म्हणतात की 99% काम आम्ही केलं आहे, भाजपचे नेते म्हणतात की ठीक आहे, 5 वर्ष वाया घातले. ठीक आहे, पुढे हिंदीमध्ये सगळं तुम्हाला माहिती आहे. तर त्याच्यामध्ये मी काय बोलणार, तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की आयोग कोणी निर्माण केला, कशा आमच्या मिटिंगा झाल्या, किती वेळा, आणि आम्ही रोजच्या रोज त्याच्या पाठीमागे विशेषतः महेश झगडे वगैरे जे आहेत त्यांचं याच्यामध्ये मोठं योगदान आहे की त्यांनी जे अनेक ठिकाणी जे आहे भांडून काही गोष्टी काही लोकांनी त्याच्यामध्ये अडचणी निर्माण करायचा प्रयत्न केला त्या आयोगामध्ये सुद्धा. परंतु आपल्या काही लोकांनी बऱ्याचशा प्रमाणामध्ये त्या अडचणी दूर करण्यामध्ये यश मिळवलं. सर, बेसिकली तो प्रश्न आहे आपला की 14 महापालिकाच्या प्रलंबित आहेत आणि इतर 27 जिल्हा परिषद यांच्या निवडणुका कधी पण होऊ शकतात की पावसामुळे पुन्हा त्या लांबल्या जातील आणि ऑक्टोबरला लागेल. नाही, तर स्पष्टच आहे की सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्ही तुमचं ते बघा, पाऊस कधी आहे काय आहे ते, आणि जिथे कमी पाऊस असेल तिथे निवडणुका घ्या. हा सुप्रीम कोर्टाचा मागचा निर्णय आजही लागू आहे. आता ते राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाने ठरवावं. एक तर असं दिसतंय की सगळ्याच महाराष्ट्रामध्ये पूर आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की ती परिस्थिती पाहता कदाचित आणखी पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु तिथे असं सुद्धा म्हटलेलं आहे सुप्रीम कोर्टाने की 2 आठवड्यामध्ये हे कार्यक्रम जाहीर करावा. आता बघूया ते काय करतात. सर,
आता काही वेळापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली. त्यांचं म्हणणं होतं की एकंदरीत जो विलंब झाला आणि आरक्षण गेलं याला कारणीभूत ही महाविकास आघाडीच होती. नाही, विलंब झाला याचं कारण असं आहे की 2017ची केस जी आहे त्याच्यानंतर तुम्ही 2-3 वर्ष जे आहे सरकारमध्ये होते बावनकुळे आणि हे सगळे भाजपचे लोक सगळे, त्यांनी काही केलं नाही आणि त्यांना भारत सरकारने सुद्धा एम्पिरिकल डाटा दिला नाही. तो जर एम्पिरिकल डाटा त्याच वेळा दिला असता की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही सुद्धा तो एम्पिरिकल डाटा मागितला, तो ताबडतोब मिळाला असता तर ही परिस्थिती निर्माण झाली नसते. त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की करोना सुरू झाला आणि 2 वर्ष करोनामध्ये काहीच काम झालं नाही. मला बावनकुळे साहेबांना विचारायचं आहे की तुमची दशवार्षिक जनगणना जी आहे भारत सरकारची ती 2021मध्ये सुरू व्हायला पाहिजे, ती सुद्धा अजूनही तुम्ही सुरू केली नाही. याचं कारण करोनामुळे तुम्ही जनगणना करू शकत नव्हता. पण तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सुद्धा लागू होती. सर, एक प्रश्न असा आहे की आपण प्रयत्न केला महाविकास आघाडी सरकारने आणि सगळा बांकी आयोग आणि डेटा जमा केला, कोर्टात ते सादर केलं, कोर्टाने ते रिजेक्ट केलं. तो तुमचा डेटा रिजेक्ट कोर्टाने त्याच्यावर हे केलं म्हणजे नाकारलं की काय? आपण जे डेटा दिला होता आणि जे कुठला बांकी आयोग आणि सुप्रीम कोर्ट केंद्र सरकारकडून जे मागितलं होता की बा आम्हाला हे द्या, तुम्ही चुकीचा प्रश्न आहे. हा, प्रश्न चुकीचा आहे. कारण निरगुडे कमिशनचा जो आहे अहवाल तो त्यांनी फेटाळला होता आणि आम्ही जे आहे भारत सरकारकडे मागत होतो, म्हणजे फडणवीस साहेबांनी पण मागितलं, आम्ही पण मागितलं, पण भारत सरकारने आम्हाला दिलं नाही. सुप्रीम कोर्टामध्ये भारत सरकारने स्टेटमेंट केलं की आमच्याकडे डाटा आहे पण तो ओबीसीचा नाही. त्याच्यामुळे पुढचे प्रश्न निर्माण झाले. नंतर बाठिया आयोग जो आहे निर्माण आम्ही केला, त्यांना पाहिजे ती माहिती पुरवण्यात आली. काही ठिकाणी जे आहे चुकीची माहिती सुद्धा दुर्दैवाने जमा झालेली आहे, ज्याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेतलं. परंतु वेळेचं बंधन होतं म्हणून जे आहे हा आयोग आम्ही त्या आयोगाचा रिपोर्ट आम्ही तिथे मांडला आणि तो मंजूर करण्यात आला. आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की जिथे 50% म्हणजे 27% जास्त लोकसंख्या असेल ओबीसीची, तर त्या ठिकाणी त्या प्रमाणात द्या. 50%च्या वरती जाऊ नका. शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबला अगोदर त्याच्यामध्ये मोजा. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आयोगात भरपूर गोष्टी आहेत. आता तो संपूर्ण आयोगाचा रिपोर्टच त्यांनी मान्य केल्यामुळे आपण सुद्धा तो रिपोर्टची शेवटचे जे आहेत त्यांनी काय सांगितलेलं आहे त्यांचं म्हणणं ते आपण जर वाचलं तर तुम्हाला ते कळेल. सर, देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत आता एकंदरीत श्रेय घेतलेलं आहे या ओबीसी आरक्षणाचं. त्यांचं म्हणणं आहे की ओबीसी राजकीय आरक्षणाचा आमच्या महायुती सरकारने दिलेला शब्द पाळलेला आहे. श्रेय एकंदरीत देवेंद्र फडणवीस हे घेत आहेत की महायुती सरकारने सांगितलं होतं की राजकीय आरक्षण मिळवून दे ओबीसी समाजाला आणि ते आम्ही मिळवून देऊन आमचा शब्द पाळलेला आहे असं ट्विट त्यांनी केलेलं आहे. त्यांचे धन्यवाद एवढेच की त्यांनी जे आहे आम्ही सांगितल्यानंतर तुषार मेहतांना वगैरे आणि एक मीटिंग त्यांनी घेतली फक्त ह्या संदर्भामध्ये संबंधित अधिकाऱ्यांची. कारण फडणवीस साहेबांना वेळच मिळाला नाही ना. ह्या सगळ्या ज्या आहेत मंत्रिमंडळ आणि परत मंत्री काय करायचं त्यांची ते केस ते मी समजू शकतो त्यांची परिस्थिती काय आहे. पण त्यांनी जे आहे एवढं केलं की तुषार मेहतांना विनंती केली, हा एवढा त्यांचा भाग आहे. बाकी जे आहे जे आम्ही केलं तेच बाटियाने कमिशनने आयोग तिथे रिपोर्ट दिला की ज्याच्यामध्ये काही त्रुटी आहे हे आम्ही मान्य केलेले आहे. सर याच्यामध्ये एक प्रश्न निर्माण होतो. सर एक हिंदी पाईट द्या. सर एक शेवटचा प्रश्न. याच्यामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की तुम्ही सगळे मेहनत केले आणि केंद्र सरकारला जी मागणी केली डेटाची ती दिली नाही, परंतु त्याच दरम्यान मध्य प्रदेश सरकारला त्यांनी डेटा दिला आणि त्या ठिकाणी चुकीचा प्रश्न परत सांगता. मध्य प्रदेश सरकारला सुद्धा त्यांनी डेटा दिला नाही. तुम्ही अभ्यास करा मग प्रश्न विचारा प्लीज. याचं कारण असं आहे मध्य प्रदेश सरकारने सुद्धा जे केलं त्याच धर्तीवर आम्ही सुद्धा जे आहे हा आयोगाचं काम केलेलं आहे. मध्य प्रदेशात सुद्धा त्यांनी एम्पिरिकल डाटा दिला नाही. आम्ही सांगितलं सगळ्या हिंदुस्तानला द्या, त्यांनी कुणाला दिलेलं नाही. हिंदी आज मुझे बहुत खुशी है. चुकीचे प्रश्न त्याच्यामध्ये एक गोष्ट प्लीज तुम्हाला माहित नाही तर कशाला विचारणार. प्रश्न एकच आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहितच नाही. तुम्ही म्हणता मध्य प्रदेशला एम्पिरिकल डाटा
जो दिलाच नाही त्यांनी कशाला त्या दिला? याच्यामध्ये एक गोष्ट त्यांनी ऍड केली आहे की जे संसद भवनमध्ये त्यांनी जे सांगितलं की आमच्याकडे इम्पेरिकल डाटा ओबीसीचा आहे, संसद भवनमध्ये त्याचा उल्लेख त्या ठिकाणी केला, हे म्हटलं सर तुम्हाला? हो, ते आम्ही म्हटलं त्यांना हा. की संसद भवन मध्ये जे आहे खासदारांच्या स्टँडिंग कमिटी समोर त्यांनी म्हटलं की ओबीसीचा डाटा आमच्याकडे आहे, तो 99% बरोबर आहे. परंतु हे जेव्हा आम्ही त्यांना मागितलं त्यांनी आम्हाला दिला नाही. मग आम्ही सुप्रीम कोर्टात खानविलकर साहेबांकडे गेलो. त्यांना सांगितलं की त्यांना सांगा की हा डाटा आम्हाला द्या आणि हिंदुस्थानला द्या. आणि शेवटी मग 2 दिवसाच्या नंतर पुन्हा एकदा भारत सरकारचे वकील उभे राहिले की म्हणाले हो ते आमच्याकडे तो डाटा आहे पण तो ओबीसीचा नाही. आणि मग जज साहेब म्हणाले आता आम्ही काय करणार, ते म्हणतात तो ओबीसीचा डाटाच नाही. आणि मग पुढे जे आहे आम्हाला आयोगातर्फे मग आणि आमच्या नंतर 2 दिवसांनी मध्य प्रदेश सरकारची केस आली आणि त्यांना सुद्धा खानविलकर साहेबांनी सांगितलं की जो महाराष्ट्राला आम्ही जो निकाल दिला तोच निकाल तुम्हाला सुद्धा लागू आहे. आणि मग परत जे आहे ते सगळं नीट करून परत मध्य प्रदेश सरकारने परत ते मांडलं आणि त्यांना परमिशन दिली, परवानगी दिली. तशीच परवानगी मग आम्ही सुद्धा आता घेतली. सर हिंदी में मुझे बड़ी खुशी है कि महाराष्ट्र में ओबीसी का आरक्षण ये अटका हुआ था और हमको कहा गया था सुप्रीम कोर्ट से कि आप ट्रिपल टेस्ट पूरा कीजिए. उसमें एक तो टेस्ट ये था कि पहले जो शेड्यूल ट्राइब जो है, कास्ट और ट्राइब, उनकी संख्या के मुताबिक दीजिए, फिर ओबीसी को दीजिए. टोटल जो है 50% के ऊपर नहीं जाना चाहिए. तो हमने वो कानून कर दिए, ये भी ठीक है, हम 50% के ऊपर नहीं जाएंगे. हम जो शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब जो है आदिवासी, इनकी जो लोक संख्या जितनी होगी उतना आरक्षण उनको देंगे. जो बचेगा वो ओबीसी को मिलेगा. उसके बाद जो है ओबीसी का आरक्षण के लिए उन्होंने कहा था कि एम्पिरिकल डाटा जो है आपको जमा करना है. एम्पिरिकल डाटा 2011 में हमने मांग की थी संसद में कि 2011 से जो जनगणना हो रही है उसमें ओबीसी की जाति गणना करो, एम्पिरिकल डाटा दे दो. सारे लोग खड़े होकर उन्होंने वही मांग की, सांसदों ने, और भारत सरकार ने वो मान लिया. मगर भारत सरकार ने सेंसस कमीशन के अलावा शहरों का जो है वो जो अर्बन डेवलपमेंट डिपार्टमेंट है और ग्रामीण का जो है आरडीडी जो है रूरल, उनसे करवाया. अब वो 2016 में पूरा हो गया. 2017 में केस बनी. फडणवीस साहब जो यहाँ मुख्यमंत्री थे, एक शख्स गए सुप्रीम कोर्ट में और उन्होंने कहा कि भाई ये ट्रिपल टेस्ट नहीं हुआ है. फडणवीस साहब ने कोशिश की. आगे चलकर उनके ध्यान में आया कि एम्पिरिकल डाटा जो है भारत सरकार के पास है. उन्होंने मांगा, उन्होंने दिया नहीं. हमारी सरकार है, हमने मांगा, हमको भी नहीं दिया गया. फिर ये कोरोना शुरू हो गया. फिर हम फिर से सुप्रीम कोर्ट में गए और हमने कहा कि इन्होंने सांसद ने भी कहा कि ओबीसी डाटा है 99% ठीक है, तो फिर अभी जो है वो डाटा हमको दीजिए क्योंकि ये देश की प्रॉपर्टी है. तो भारत सरकार ने कह दिया कि हमारे पास डाटा है मगर वो ओबीसी का नहीं है. तो सुप्रीम कोर्ट फिर से बोले भाई ये तो ओबीसी का डाटा ही नहीं बोलते. और फिर इसलिए हमने फिर से आयोग गठन किया. 15 दिन में हमको मुद्दत दी गई. 15 दिन में वो आयोग का काम ठीक नहीं हुआ. फिर दूसरा आयोग जो है हमने निर्माण किया, बाठिया आयोग. और बाठिया आयोग ने जो हमारे सरकार की ओर से जो मदद मांगी पूरी मदद हमने की. और जो मध्य प्रदेश गवर्नमेंट ने किया था
क्योंकि बाद में मध्य प्रदेश गवर्नमेंट ने उनको सुप्रीम कोर्ट ने इजाजत दी थी कि ओबीसी का आरक्षण आपको लागू है। तो उन्होंने जिस ढंग से किया था रिपोर्ट, उस ढंग से हमने कहा भाटिया साहब को कि वैसे किया जाए। कोशिश की गई, सारा जो डाटा जो जमा कर दिया गया। हमने उस पर भी जो है कुछ ऑब्जेक्शन उठाया, क्योंकि कुछ जगह ओबीसी की संख्या बहुत ही कम दिखाई गई थी, क्योंकि वो सरनेम के ऊपर से जो उन्होंने ये सब बाइफर्केशन किया था। जैसे कि हमारे यहाँ गायकवाड़ एक सरनेम है, वो दलितों में भी है, ओबीसी में भी है और मराठा में भी है, मगर वो मराठा में समझो कि गिने गए। तो ऐसे कई सारे नाम हैं, पाटिल है, ये है, होलकर है। अब इसमें जो है कई जगह कम आया, मगर फिर हमको कहा गया कि अभी हम कुछ करने जाएंगे तो सुप्रीम कोर्ट की डेट नजदीक आ रही है, अभी इसको आगे जाने दो, बाद में देखेंगे। फिर आयोग ने जो रिपोर्ट जो है वो बनवाया और वो हमने जो है सुप्रीम कोर्ट के सामने रखने के लिए कहा। उतने में जो है सरकार बदली, फडणवीस साहब उप मुख्यमंत्री बन गए। हमने उनसे भी बातचीत की कि अभी ये जो डाटा है आप उधर पेश करो, ये अहवाल जो है सारा सुप्रीम कोर्ट में, और उसके लिए तुषार मेहता साहब जो है भारत सरकार के, उनको कहा जाए कि वो हमको मदद करें, जैसे उन्होंने मध्य प्रदेश को मदद की है। तो ऐसे आज सुप्रीम कोर्ट में भाटिया कमीशन का जो अहवाल था, रिपोर्ट सादर किया गया और आज सुप्रीम कोर्ट ने महाराष्ट्र सरकार को इजाजत दी है कि आप ओबीसी आरक्षण के साथ इलेक्शन ले सकते हैं। उसमें 2-3 बातें और हैं जो कमीशन ने कहा है कि कई जगह अगर बहुत गलत कम दिखाई देता हो तो राज्य सरकार के अधिकारी फिर से चेक करें और निर्णय राज्य सरकार ले। और एक बात लिखी है कि जिस डिस्ट्रिक्ट में, जिले में समझो SC/ST 10-15% है, तो 50% तक का जो है बचा हुआ 27% के ऊपर का भी ओबीसी को आरक्षण देना चाहिए। ये भी वो रिपोर्ट में लिखा है। अगर वो रिपोर्ट के मुताबिक जाता है तो कई जगह जो है 35% भी मिल सकते हैं, कई जगह जो है कम भी मिल सकता है। तो इस तरह जो है ये आज हमको एक खुशी है कि आरक्षण मंजूर हुआ है, मगर हम उससे पूरी तरह संतुष्ट नहीं है। हम भारत सरकार को फिर से एक बात विनती करते हैं कि जिस तरह शेड्यूल कास्ट को संविधानात्मक आरक्षण दिया गया है, वैसे पूरे देश भर में 27% आरक्षण जो है ओबीसी को दिया जाए। नहीं तो क्या होगा? अभी मध्य प्रदेश सरकार ने किया, उनको परमिशन मिला, हमको परमिशन मिला, दूसरे राज्यों को भी यही बात बीच में आने वाली है कि तुम एम्पिरिकल डाटा जमा करो, नहीं तो आरक्षण नहीं। तो ये दूसरे राज्यों को भी ये अब तकलीफ आने वाली है। इसलिए हम भारत सरकार से दरख्वास्त करते हैं, हालांकि हमको न्याय मिला है, थोड़ा कम मिला ऐसा लगता है, थोड़ी सी त्रुटियां कुछ है, मगर भारत सरकार पूरे देश के लिए 27% आरक्षण का निर्णय ले ले। ठीक है, धन्यवाद।